प्रॅक्टिस सेट 46 7th स्टँडर्डचा 46. Question first. The length and breadth of the page of the calendar is 45 cm and 26 cm respectively. इथे आपल्याला कॅलेंडर कसं असतं हे तर माहिती आहे. कॅलेंडर कोणत्या शेपमध्ये असतं? नेहमी कॅलेंडर असं रेक्टँग्युलर शेपमध्ये असतं. त्याच्यामुळे त्याची लेंथ किती दिली आहे 45 आणि त्याची ब्रीथ किती दिले 26. याच्यावरून आपल्याला त्याचा एरिया काढायचा आहे. एरिया काढण्याचा फॉर्म्युला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एरिया काढण्याचा फॉर्म्युला किंवा सर्व फॉर्म्युला तुम्हाला लर्न करणे गरजेचं आहे. आता फर्स्ट पाहूयात. द लेंथ ऑफ द कॅलेंडर. लेंथ त्याची लेंथ किती आहे कॅलेंडरची 45 सेंटीमीटर. म्हणजेच इथे तुम्ही 45 सेंटीमीटर. द ब्रीथ ऑफ द कॅलेंडर. ब्रीथ किती आहे? ब्रीथ म्हणजे हाईट त्याची 26 सेंटीमीटर. एरिया ऑफ द कॅलेंडर. आता एरिया काढायचं आहे. लेंथ आणि ब्रीथ दिली त्याच्यावरून एरिया काढायचं. खूप इझी आहे हा प्रॉब्लेम सेट. लेंथ काढण्याचा फॉर्म्युला L इंटू बी म्हणजेच लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ हाऊ मेनी 45 इंटू 26. ओके. इथे तुम्ही मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 45 इंटू 26. 6 5 जा 30. 3 ऊपर 6 4 जा 24 आणि 3 27. 5 2 जा 10. 4 2 जा 8 आणि 1 9. 0 7 9 2 11. 1170. किती आलं? 1170 सेंटीमीटर. एरिया ऑफ द कॅलेंडर. द एरिया ऑफ द पेज इज. पेज म्हणजे कशाचं? कॅलेंडरचं. तर किती? 1170. असा आन्सर तुम्ही राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ बेस base 4.8 cm and height 3.6 cm. आता ट्रायंगलचं आपल्याला काढायचं आहे एरिया. ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी त्याचं फॉर्म्युला पण तुम्हाला लर्न असणं गरजेचं आहे. ट्रायंगलचा बेस किती दिलाय त्यांनी? बेस म्हणजे जो पाया आहे. पाया म्हणजे ज्याच्यावर तो ट्रायंगल उभा राहणार. 4.8. ट्रायंगल हाईट 3.6. तर एरिया ऑफ ट्रायंगल मी इथे लिहून ठेवलेला आहे पटकन होण्यासाठी. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 ॲज इट इज खाली घ्यायचं आहे. बेस किती दिलेला आहे 4.8 इंटू हाईट 3.6. ओके. आता इथे पहिला तर तुम्ही 4.8 ला 2 ने जात आहे तर आपण घालून घेऊया. 2 1 जा 2. 2 2 जा 4. पॉईंटला पॉईंट. 2 4 जा 8. 2.4 इंटू 3.6. याचं मल्टिप्लिकेशन इथे तुम्ही करू शकता. 2.4 3.6. 6 4 जा 24. 2 6 2 जा 12. 12 and 2 14. 0 4 3 जा 12. 1 आला आणि 2 3 जा 6 and 1 7. 4 6 7 and 1 8. किती आलं आन्सर की 864. पण पॉईंट कुठे कसं देणार आहात तुम्ही पॉईंटमध्ये शिकला असालच. परत अजून सांगते. जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो आपण तेव्हा पॉईंटच्या पुढचे नंबर काउंट करायचे. ॲज इट इज मल्टिपल करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पॉईंट. ह्या पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत? 1 नंबर आहे एक. ते काउंट करत आणि ह्या पॉईंटच्या पुढे दुसरा आहे म्हणजे 1 आणि 2. जितके नंबर पॉईंटच्या पुढे तितकं राईट साईडकडून सोडून द्यायचं. 1 नंबर सोडून द्यायचा. 2 नंबर आणि इथे तुम्ही पॉईंट देणार. ओके समजलं. तर इज इक्वल टू 8.64 सेंटीमीटर. सेंटीमीटर मीटर जे त्यांनी ज्याच्यामध्ये दिलेलं आहे तेच तुम्ही तिथे लिहिणार आहे. मग एरिया ऑफ द ट्रायंगल इज
8.64 सेंटीमीटर. ओके, आहे की नाही इझी. थर्ड क्वेश्चन. द लेंथ अँड ब्रीथ ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड इज 75.5 मीटर आणि 30.5 मीटर रिस्पेक्टिव्ह. What is the cost of the plot at the rate ₹1000 per meter? इथे आपल्याला काय सांगितलं आहे की त्याचा रेक्टँग्युलर प्लॉट आहे पहा, आणि त्याच्यामध्ये त्याची लेंथ किती आहे 75.5 आणि त्याची ब्रीथ आहे म्हणजे हाईट आहे 30.5. तर त्याची कॉस्ट ऑफ द प्लॉट रेट काढायला सांगितलं. जेव्हा तुम्हाला ह्याचा एरिया पूर्णपणे काढचाल तेव्हा त्याला काय करणार आहे तुम्ही ₹1000 ने मल्टिप्लिकेशन करणार आहात. पाहूया मग. द लेंथ किती आणि ब्रीथ हे लिहून घेतलं. एरिया ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट L इंटू ब्रीथ, लेंथ इंटू ब्रीथ 75.5 इंटू 30.5. याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कसं कराल मग 75.5 30.5 5 5 जा 25 2 वरती 5 5 जा 25 2 27 5 7 जा 35 35 2 37 0 0 0 सगळीकडे 0 0 ने मल्टिप्लिकेशन होत नाही. परत ॲज इट इज 2 0 खाली 5 3 जा 15 5 3 जा 15 1 16 7 3 जा 21 आणि 1 22 5 ॲडिशन करायच्या सर्वांची 7 7 5 12 1 3 आणि 7 6 7 8 9 10. ओके, 3 आणि 2. पहा मग इथे काय करणार आहे. बरोबर आहे आपलं की इथे पॉईंट आहे आणि इथे पण पॉईंट आहे. मग आपण इथे काउंट करणार आहे. इथं 1 नंबर 2 नंबर, इकडून 1 2 इथे तुम्ही देणार आहात पॉईंट. किती आला मग 2302.75 किती मीटरमध्ये दिलेला आहे म्हणून इथे मीटर. द कॉस्ट ऑफ प्लॉट. आता आपल्याला सांगितली कॉस्ट काढा. जर त्याचं पर स्क्वेअर 1000 रुपीजला येतो तर इतक्या प्लॉटचं किती रुपीज तुम्ही देणार आहात. पहा मग. रेट अँड एरियाज. आता आपलं रेट काय, कॉस्ट ऑफ प्लॉट काढण्याचं काय फॉर्म्युला यूज करणार आपण, रेट अँड एरिया. रेट किती दिला आहे पर स्क्वेअर 1000. ओके, एरिया काय आहे हा आलेला आहे. एरिया आपण काढलेला आहे 2302.75. याने आपण काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार आहात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल तर हे पॉईंट जाऊन पहा, हा पॉईंट जाऊन इथे हे 3 0 ॲड करणार आपण. कसं येणार आहे 2302.75 आणि हे 3 1 2 3 3 0 ॲड करणार आहोत. आणि आता पहा 1 2 किती पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत 2 नंबरने करायचं आहे. तर इकडून 0 पासून राईट नंबर 1 2 आणि इथे पॉईंट येईल. तर ह्या 0चा काहीही व्हॅल्यू नाही म्हणून आपण 2302.750 रुपीज हे आपण काउंट करणार आहोत. तर त्या प्लॉटची किती प्राइस येईल कसं रीड करणार आहोत 23,02,000
750 रुपीज. ओके, याची प्राइस आहे रेट. 1 सेंटीमीटर घेऊन चालत नाही, तर मीटरमध्ये काढण्यासाठी त्याला डिवाइड 100 घेणार आहोत. 100. पण याचं काय आहे फॉर्म्युला एरिया ऑफ द स्क्वेअर काढण्याचा? तर साइड स्क्वेअर. काय आहे? साइड स्क्वेअर. इथे त्यांनी साइड किती आली? 30 मीटर डिवाइड बाय 100 मीटर. हे साइड आली, तर इथे साइड स्क्वेअर काय होईल? 30 × 100 डिवाइडेड बाय 100. आणि त्यालाच त्याने काय करणार आहोत आपण? स्क्वेअर घेणार आहोत. हे जर स्क्वेअर केलं तर काय येतं? मग इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. तर काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन? कशाने जाणार आहे दोन्ही पण, 30 ला पण आणि 100 ला पण? तर हे जाणार आहे 10 ने. 10 3 जा 30, 10 10 जा 100, 10 3 जा 30, 10 10 जा 100. वरती किती आलं? 3 3 आणि 10 10. 3 3 जा किती? 9 आणि 10 10 जा किती? 100. आपलं इथपर्यंत आलेलं मीटर स्क्वेअर इथपर्यंत आलेलं आहे. आता आपण पाहून घेऊया द नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड. त्यांनी किती नंबर्स टाइल्सच्या टाइल्स किती लागणार आहेत हे काढण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला यूज करावं लागणार आहेत. काय काढायचं आहे? नंबर ऑफ टाइल्सचा फॉर्म्युला काय येईल? तर एरिया ऑफ द फ्लोअर. त्या फ्लोअरचा पहिला एरिया आपल्याला, एरिया ऑफ द फ्लोअर, सॉरी आहे इथे लिहिलेलं, एरिया ऑफ द फ्लोअर आणि डिवाइड एरिया ऑफ द वन टाइल्स. वन टाइल्स तर किती येणार आहे? एरिया ऑफ द फ्लोअर किती काढलेला आहे आपण? 72. आता डिवाइड आहे. डिवाइड कसं लिहूया आपण? इथे असं लिहूया. डिवाइड काय आलेला? एरिया ऑफ द वन टाइल्स. वन टाइल्सचा एरिया किती आले? 9/100. आता जेव्हा इथे काहीच नसतो तेव्हा काय येतो? 1 येतो. आणि अशा वेळेस आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन करण्यासाठी 72 × 100 9 × 1 असं करणार आहोत. तर काय येईल? 72 मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा आणायचं आहे आपल्याला तेव्हा 72 × 100 आणि 9 1 जा 9. मग काय येईल इथे? 72 9 ने जर केलं, 9 1 जा 9, 9 8 जा 72. किती आला? 8 × 100. किती येतं मग? 800. नंबर ऑफ द टाइल्स रिक्वायर्ड किती आले? 800 आलेलं आहे. आता बघा, इफ द साइड ऑफ द टाइल्स इज 15 सेंटीमीटर. हे 30 जेव्हा 30 सेंटीमीटर जेव्हा टाइल्सचं स्क्वेअर असेल तेव्हा किंवा साइड असेल तेव्हाच झालं की 800 लागतील. पण जेव्हा साइड एका टाइल्सची वन साइड 15 सेंटीमीटर असेल तेव्हा किती लागतील हे तर ओरली तुम्हाला समजायला हवे. जर इथं 800 असेल तर इथे किती लागतील? 32 सेंटीमीटरची लागेल. तर इथे बघा एरिया, इट्स एरिया किती करायचं आपल्याला? सेम ॲज इट इज इथं जसं घेतलेलं होतं तसं 1 स्क्वेअर बरोबर किती आहे आपल्याला? 100 मीटर. तर इथे मीटरमध्ये करून घेऊया. 15/100. 100 कुठून आलं समजलं का? इथे जेव्हा आपण 1 सेंटीमीटर 15 × 100 साईडचा स्क्वेअर असतो. एरिया काढण्याचं फॉर्म्युला काय? साईड स्क्वेअर. तर ह्याचा स्क्वेअर करायचा आहे. तर कसा होईल? 15 × 100 × 15 × 100 स्क्वेअर काढण्याचं फॉर्म्युला. आता 15 आणि 100ला कशाने जाणार आहेत? ह्या दोघांनाही डिवाइड कशाने होते हे पहिलं काढून घेणं गरजेचं आहे. 5 3 जा 15,
5 2 जा 10 आणि 0. 5 3 जा 15, 5 2 जा 10 आणि 0. इथे काय इज इक्वल टू 3/20 इंटू 3/20 इज इक्वल टू 3 3 जा किती 9, 2 2 जा 4 आणि 2 0, 2 2 जा 4 1 2 2 0 m स्क्वेअर. ओके. आता नंबर ऑफ टाइल्स एक्वायर्ड म्हणजे 72. कुठे आलं आपलं 72 डिवाइड पहा सेम द नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड कसं काढलं होतं. नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड तर एरिया ऑफ द फ्लोअर आणि एरिया ऑफ द वन टाइल. एरिया ऑफ द फ्लोअर किती आलेला आहे आपला. एरिया ऑफ द फ्लोअर हॉल 72 मीटर आलेला आहे. म्हणजेच इथे 72 डिवाइड किती येणार आहे. इथे काय आलं होतं की द एरिया ऑफ वन स्क्वेअर टाइल्स जेव्हा 30 मीटर होतं तेव्हा काय आलं होतं 9/100 आला होता. तर आपला आता 50 मीटर आहे तेव्हा काय आलेलं आहे 9/400. तर इथे आपण सेम घेणार आहोत असं सेम 9/400. तर त्याचं कसं करायला आपण तर 72ला काहीही नाही याचा अर्थ 1 असतो म्हणून इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 72 इंटू 400 अपॉन 9. पहा आता 9 1 जा 9, 9 8 जा 72 किती आलं 8 इंटू 400. ओके. 8 2 जा 32 आणि वरच्या 2 0 आणि हे सर्व कशामध्ये टाइल्समध्ये. हे 3200 टाइल्स इथे लागतील. तर फर्स्ट आन्सर काय आहे तुमचं 800 जेव्हा वेन 30 मीटर लॉंग वन साइड असेल तेव्हा. आणि सेकंड आहे 3200. ओके. Fifth question आहे from the information given in the figure find the perimeter and the area of the garden. त्यांनी सांगितलं की गिवन इन्फॉर्मेशन म्हणजे इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे. तर त्याची ही साईड कितीची आहे 13ची, ही साईड किती 13 म्हणजे ही साईड 13ची. म्हणजे तुम्हाला समजलं का ही साईड जर 13ची आहे तर ही पण साईड 13ची. ही साईड जर 13ची आहे तर ही पण साईड 13ची. ही साईड जर 13ची आहे तर इथे पण 13. म्हणजेच ऑल साईड्स काय आहेत 13 मीटरच्या आहेत. तर एकूण साईड्स किती आहेत हे पाहावं लागणार पहिलं आपल्याला. एकूण साईड द फिगर ऑफ बघा तिथे बुकमध्ये दिलेले नसतील तर इथे मी काउंट करते. लक्ष द्यायचे. ही 1 साईड 2 साईड 3 साईड 4 साईड 5th साईड 6 7 8 9 10 11 आणि 12 किती झाल्या समोरासमोरील 12 साईड्स झाल्या. तर आता पहिल्यांदा आपल्याला काढावं लागणार द फिगर हॅज 12 इक्वल साईड इच विथ लेंथ ऑफ 13 मीटर. म्हणजेच 12 साईड आहेत त्याच्या 13 मीटरच्या. मग कसं लिहिणार देअरफॉर द फिगर has 12 इक्वल साईड. इक्वल आहेत अजून इक्वल साइड्स इच म्हणजे प्रत्येक साइड इक्वल आहे. 12 साइड आहेत त्या आहेत 13 मीटरच्या. इच विथ लेंथ ऑफ
13 मीटर. मग याचा पेरिमीटर काय येतो तर सर्व साईडचं काय येतो रे, सर्व साईडचे ॲडिशन येते. जर आपण 13 13 13 12 टाइम करण्यापेक्षा इथे 12 ने 13ला मल्टिप्लाय करूया आपण. इट्स जेव्हा पेरिमीटर काढला जातो तर त्या फिगरचे काय येते, ॲडिशन, सर्व फिगरची ॲडिशन येते. तर इथे सर्व इक्वल आहेत. किती आहेत, 12 साईड आहेत आणि 13 मीटरच्या आहेत, म्हणून 12 × 13 156 मीटर आले. नंतर काय दिलेलं आहे त्यांनी दिलेलं नाही, पण त्याचे फिगर्स आतून किती येणार आहेत, किती स्क्वेअर होतील रे, हे झालं साईड्सचं. पण आतून आपल्याला अजून पेरिमीटर काढावं लागणार आहे. म्हणून फिगर्स कन्सिस्ट ऑफ 5 स्क्वेअर्स. मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. ही 1 स्क्वेअर आहे इथे, दुसरा स्क्वेअर इथे, तिसरा स्क्वेअर इथे आणि 4 स्क्वेअर आणि हा राहिलेला एक 5 स्क्वेअर. किती झाले स्क्वेअर, 5 स्क्वेअर आहे. द फिगर कन्सिस्ट ऑफ 5 स्क्वेअर. त्याची साईड किती आहे, प्रत्येकाची 13, ईच विथ 13 मीटर. त्याची साईड्स 13 मीटर आलेली आहे. त्याचा एरिया काढायचा. हे झालं पेरिमीटर. आता त्याचा एरिया म्हणजे आतील. इट्स एरिया. ह्या डायग्रामचा आपल्याला एरिया काढायचा. 5 साईड्स आहेत स्क्वेअरच्या, 5 साईड्स नाहीत, 5 स्क्वेअर आहेत आणि ते 13 मीटर लॉंगचे आहेत. 13 5 आता बघा इट्स एरिया, एरिया काढण्याचं फॉर्म्युला काय आहे तर साईड स्क्वेअर आहे. ओके, मग आता ही साईड कितीचे, एक साईड 13चे, म्हणून इथे साईड स्क्वेअर घ्यावं लागणार आपण. 5 × 13, 13 स्क्वेअर किती येतो, 13 13 जा 169. मग 5 ने 169ला मल्टिपल करू आणि त्याचं काय येईल, 9 5 जा 40, 45, 4 आलं, 6 5 जा 30, 34, 3 आणि 3 1 5 जा 5 1 जा 5 आणि 3 8. ओके, मीटर यम स्क्वेअर. ओके, आन्सर काय आलं आपलं, त्यांनी सांगितले फाइंड फिगर अँड फाइंड द पेरिमीटर. पहिला सांगितलं पेरिमीटर काढायला आणि नंतर सांगितलं एरिया काढायला. मग पेरिमीटर कितीचा आलेला आहे, 156चा आणि एरिया कितीचा आलेला आहे, 849. इथे फर्स्ट आन्सर असेल पेरिमीटर, इट्स पेरिमीटर 156 आणि याचं सेकंड आन्सर असेल एरिया ऑफ 845 मीटर स्क्वेअर. ओके.